आजचा थंबनेल तुम्ही बघितलाच असेल की कोणताही एक नंबर तुम्हाला एंजलिक नंबर तुम्हाला एक डिसाईड करायचा आहे. जास्त कोणता तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटते, जसं की 111ची एनर्जी किंवा 555ची एनर्जी, तर तुम्हाला कोणती जास्त अट्रॅक्ट वाटते तुमच्याकडं. ओके, थोडंसं स्टॉप करा हवं तर व्हिडिओ आणि चेक करा की कोणता जास्त तुम्हाला ह्या दोन्हीपैकी 11ची एनर्जीज तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करते, किंवा 11 एनर्जीज जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला नेहमी असं येता जाता कुठे दिसत असेल तर एनर्जीसाठी काय मेसेज असेल ते पण आपण चेक करूया. किंवा 55 जर तुम्हाला दिसत असेल किंवा त्या नंबरशी तुम्ही कनेक्ट जर होत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा नंबर ह्याच्याशी तुम्ही अट्रॅक्ट होताय, तर नक्की कोणताही दोन्हीपैकी एक तुम्ही डिसाईड करा. आपण बघूया तुमच्यासाठी काय मेसेज असणार आहेत. ओके, टाईमलेस मेसेज राहणार आहे. त्याचं काहीही टाईम पिरियड नाही आहे की कोणत्या वेळेला वगैरे, अजिबात नाही आहे. कोणत्याही वेळेला कोणत्याही सिच्युएशनमध्ये ज्याही वेळेला तुमच्याकडे युनिवर्स घेऊन येतील त्या वेळेला तुमच्यासाठीचे मेसेज असणार आहेत. ओके, कारण हे सगळे एंजलिक नंबर आहेत. मी समजा तुम्ही आता जर डिसाईड केलेलं असेल की 11ची एनर्जीज, तर 11साठी जर तुम्ही डिसाईड केलं असेल तर आपण फर्स्ट त्याच्यासाठी चेक करूया की तुमच्यासाठी एनर्जीज काय असणार आहेत. ओके, आपण 5 कार्ड घेऊया, आपल्याला एनर्जीज समजतील तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात आणि ओव्हरऑल बाकीचाही मेसेज आपल्याला समजेल. ज्यांनी ही 11 चूज केलेला आहे एंजल नंबर, तर त्यांच्यासाठी काय एनर्जीज येतात आहे, त्यांच्यासाठी काय एनर्जीज येतात आहे आपण चेक करूया. 2 कार्ड, 3, 4 आणि 5. ओके, आणि ज्यांनी 55ची एनर्जीज ज्यांना अट्रॅक्ट वाटतं किंवा 55 एंजलिक नंबर ज्यांना अट्रॅक्ट वाटतोय त्यांच्यासाठी आपण चेक करूया. कोणताही चूज करा, तुमच्यासाठी काय मेसेज येतात ते आपण चेक करूया. ओके, 5 घेतलेले आहेत मी. आपण एंजल मेसेजमधून पण चेक करूया. हे मेसेज 2 in 1 असतात. ओके, तुमचे लव मेसेज पण असू शकतात ह्याच्यामध्ये, प्लस तुमचे इतर ओव्हरऑल मेसेज ह्याच्यामध्ये पण 5 आपण कार्ड घेऊया. 1साठी आलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये पण 5 कार्ड घेऊया. ज्यांनी 1वाला चूज केलेला आहे एंजल नंबर. 3, ओके, 5, ओके 5. आय होप सो तुम्हाला कार्ड दिसत असतील. आपले कोणतेही व्हिडिओ लॉंगमधले असू दे, तुमच्यासाठी जेवढं होईल तेवढं मेसेज चांगले देण्याचा प्रयत्न करते. लॉंगमध्ये जरी व्हिडिओ असतील तर प्लीज व्यवस्थित बघा, कुठेही स्किप करू नका. तुमच्यासाठी खूप छान मेसेज असतात आहे. 3 कार्ड्स, 4 आणि लास्ट 5 कार्ड्स. एंजलचे फक्त 2 कार्ड घेऊया. ओके, एंजल 11 एंजल नंबर आहे. त्याच्यासाठी ज्यांनी चूज केले त्यांच्यासाठी गायडन्स काय आहे, ज्यांनी 11 चूज केलेलं आहे एंजलिक नंबर, तर त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे. ओके, थँक्यू एंजल. ओके, थँक्यू सो मच एंजल. ज्यांनी 55ची एनर्जीज एंजलचे निवडलेले आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे, त्यांच्यासाठी काय गायडन्स राहील तुमच्याकडून. ज्यांनी 55ची एनर्जीज निवडलेले आहेत तर त्यांच्यासाठी काय मेसेज राहील. 1 मोर कार्ड प्लीज एंजल, 1 मोर कार्ड. टू कार्ड्सचे एनर्जीज पिक करायचे आहे. 1 मोर कार्ड. आपण एक कार्ड घेऊया आणि बघूया. तुम्हाला कार्ड दिसतात आहे ना, म्हणजे तुम्हाला मेसेज पण समजतील. ओके, आपल्याला एंजलने दिलेलं आहे 1 मोर कार्ड. 1 कार्ड दिलेलं आहे. बॉटमची एनर्जीज आता महत्त्वाचे मेसेज आहेत. ओके, रिकन्सिडर, आस्क फॉर हेल्प्स फ्रॉम एदर. इट्स ओके, चालेल. आपण पहिलं 5चं बाजूला ठेवूया. ज्यांनी ही 1वाला चूज केलेलं आहे, एंजल नंबर 11 ज्यांनी ही चूज केलेलं आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहेत आपण चेक करूया. हाय प्रिन्सेस, 7 ऑफ कप्स, 4 ऑफ पेंटिकल्स, किंग ऑफ वॉन्ड्स. ओके, 5 ऑफ पेंटिकल्स, लॉक, डीप लव, ट्री, बॅलेन्स. ओके,
ओव्हरऑल तुम्हाला मेसेज सांगते. एंजलचा लास्ट मेसेज घेऊया, गायडन्स राहणार आहे आपल्यासाठी तो, त्याच्यामुळे आपण लास्ट तो मेसेज घेऊया. 5 कार्ड्स आहे त्याच्यामध्ये. ओके, तुमचा ना तुमच्या कामामध्ये ज्यांनी 1-1 चूज केलं ना, थोडासा इगो आता बाजूला करा. ओके, इगोमध्ये थोडंसं राहत असाल तर कुठल्याही थ्रू म्हणजे अगदी तुमच्या कामामध्ये असू दे, तुम्ही रिलेशनमध्ये असाल, इगो थोडासा बाजूला तुम्हाला करायला पाहिजे. थोडासा इगो जर बाजूला केलात ना तर मला वाटते सगळ्या गोष्टी ठीक होतील. तुम्ही ज्या गोष्टी धरून बसताय ना आणि ती फ्रीडममध्ये येत नाही ना, फ्रीडममध्ये पहिलं सुरुवातीला या, कारण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इतकं कन्फ्यूज झालेलं आहे ना, 7 ऑफ कपची एनर्जी, ते इमोशनल लेवलवर पूर्ण डिस्टर्ब तर झालेला असाल, पण तुमच्याकडे ज्या एनर्जीज येतात आहे ना, ज्या एनर्जीज चांगल्या खूप छान गोष्टी तुमच्याकडे येतात आहे ना, पण तुम्हाला चूज करता येत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरा तुमचा खूप हे झालेला आहे, ओरा वीक झालेला आहे. ओरावर काम करा, 7 चक्राजवर काम करा. नसेल तर आपल्याकडे ब्रेसलेट पण मिळतात, तुम्हाला जर हवं असेल तर मी परचेस करू शकते तुम्हाला. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी सांगेल तुम्हाला. मी खूप जणांना दिलेले आहेत 50%चे एनर्जीज धरायचे, कारण आपण खूप 100% अडकलेलो असतो. पण हे जेव्हा तुम्हाला ब्रेसलेट आम्ही देतो त्यावेळेला 50% त्याची एनर्जी खूप छान असते. सगळं काम तर आपल्यालाच करावं लागतं, पण 50% एनर्जी ज्या वेळेला तुम्हाला मिळते ना, त्यावेळेला तुम्ही बेस्ट राहता त्या गोष्टीमध्ये आणि सगळ्या गोष्टी ओव्हरऑल सगळ्या सॉल्व्ह होतात. ओके, मला असं वाटतंय काही गोष्टी ना अजून तुम्ही मनामध्ये धरताय, मग त्या चांगल्या वाईट माहिती नाही, ते तुम्हाला माहिती आहे. ज्यांनीही 1वाला चूज केलं, 1-1-1 जी एनर्जी ज्यांनी चूज केले ना, खूप सिक्रेट मनामध्ये ठेवताय. ओके, तुम्ही ना खुलून नाही, इमोशनल लेवलवर ना शांत राहताय. एनर्जीज खूप आत्ता सध्या ना खूप शांत आहे तुम्ही, म्हणजे तुमच्या एकट्याच्याच म्हणतो ना, मला कोणाशी बोलायचं नाही आहे, मला काही गोष्टी शेअर नाही करायचं. त्याच्यामुळे काय होते ना, की ज्या गोष्टी तुमच्याकडे येतात आहे ना, त्याच्यावर पण तुम्हाला डिसिजन घेता येत नाही, तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्यामुळं फ्रीडममध्ये या, खुश राहा, जेवढं होईल तेवढं छान राहण्याचा प्रयत्न करा. ओके, मला असं वाटते खूप गोष्टी बांधून ठेवताय. थोडासा इगो मला दिसतोय. तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला जर ग्रोथ हवी असेल तर थोड्या ह्या गोष्टी बाजूला जर केलात तर नक्की बघा तुमच्यामध्ये किती चेंज येईल. अगदी पेंटिकलचं पण कार्ड आहे. स्वतःकडे सध्या लक्ष नाही आहे. फायनान्शियली पण थोडेसे काही जण लॉसमध्ये आहेत. 1-1ची एनर्जी ज्यांनी केलेलं आहे. मेसेज कसे रेझोनेट होतात बघा आणि नक्की मला कमेंट्समध्ये द्या. नक्की तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. ह्या झाडाची जशी एनर्जी आहे ना, ह्या झाडाला पण एक मन आहे, राईट. ह्या झाडाला जसं मन आहे ना, तसं एक मानवरूप म्हणून पण आपण एक पूर्णपणे भावरूपने भरलेलं असतो. तर आपल्यालाही इमोशनल लेवलवर बघायला गेलं तर ह्या झाडाला किती वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज टच होत असतात. वारा, हवा, पाणी, सगळ्या प्रकारच्या, पण तिथंही स्ट्रॉंगपणे ते आपल्या मुळांना धरून बसलेलं आहे. तसं तुम्हाला राहायचं आहे. हा खास मेसेज तुमच्यासाठी आलेला आहे. तुम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे. बघा तुम्ही रायडर कार्डमध्ये तुम्हाला वरती एनर्जीज तशा आलेल्या आहे. तुम्हाला खूप स्ट्रॉंग राहायला सांगितलं आहे. ओके, खूप गोष्टी येतात आहे पण चूज करता येत नाही, खूप इमोशनल लेवलवर हे होत आहे. तर तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग राहायचं आहे. काय असेल ते स्पष्ट बोलायला शिका. कोणतंही मनामध्ये कसलंही सिक्रेट ठेवू नका. कोणीही तुमच्या पुढं असू दे, फॅमिलीतलं असू दे, तुमच्या रिलेशनमध्ये असू दे, स्पष्टता सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवा. ओके, स्पष्ट तुम्ही ज्या वेळेला गोष्टी क्लिअर कट बोलण्याचा प्रयत्न करा. जितकं स्पष्ट तुम्हाला बोलता येईल ना तितक्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आणि तितक्याच गोष्टी लोकांशी व्यवस्थित शेअर करा. खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ना बर्डन आतमध्ये ठेवता, हार्ट चक्रावर तो ब्लॉकेज येऊन जातं आहे, तसं अजिबात करू नका. ओके, बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतः लॉक केल्यात. एनर्जीज काही असं आजूबाजूला होत पण असतील, पण थोडंसं तुमच्या गोष्टी जर तुम्ही थोडंसं चेंज केला, म्हणतो ना समोरचं ज्या वेळेला चेंज होत नाही ना तर त्यावेळेला आपल्याला चेंज व्हावं लागतं. असं असेल की चावी आत्ता त्यांच्याकडे आहे, तुमच्या गोष्टींची चावी त्यांच्याकडे आहे आणि तुम्ही फक्त त्या लॉकमध्ये अडकलाय. ओके, तर तुम्हाला ह्याच्यातून कसं निघायचं आहे, ती चावी तुम्हाला मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न पाहिजेत. त्यासाठी तुम्ही जे इमोशनल लेवलवर जे डिस्टर्ब होत आहे त्याच्यातून पहिलं तुम्ही आलं पाहिजे बाहेर. सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी क्लिअरली बोलल्या पाहिजेत. बघा तुमच्याशी मेसेज रेझोनेट, मी म्हणते 100% तुमच्याशी मेसेज रेझोनेट होणार. नक्की झालं तर मला सांगा, कारण एवढ्या एनर्जीज येतात आहे ना तुमच्यासाठी, खूप जबरदस्त मेसेज येतात आहे. बॅलन्स करायला लावत आहे बघा, बॅलन्स तुम्हाला करायला सांगतात आहे. तुम्ही काय झाले ना, इतर लोकांमध्ये तुमच्यामध्ये ना हार्ट चक्र पूर्ण तुम्ही हे करून ठेवलेलं आहे. बॅलन्समध्ये गोष्टी आता आल्या पाहिजेत तुमच्या. तुम्ही बाहेर ज्या जगाशी वावरता, ज्या लोकांशी भेटता, बोलता त्याच्या थ्रू आणि तुमच्या हार्ट चक्रावर कसलेही येऊन देऊ नका. छान राहा, मस्त राहा, फ्रेश राहा. जेवढे छान होईल तेवढं राहा आणि सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करा. ओके,
आत्ता तुमची एनर्जी अशी आहे का की तुम्ही डीप लवमध्ये आहात, तुमच्या पार्टनरसोबतच्या काही मेमरीज तुमच्यासोबत आहेत का? डीप लवचा हिडन मेसेज येतो आहे. हिडन म्हणजे तुमच्या मनामध्ये बरेच सिक्रेट आहेत. मग हे सिक्रेट तुमच्या लवविषयी असू शकतात, हे सिक्रेट तुमच्या इतर गोष्टीविषयी, एक्स्ट्रा मॅरिड, ओके, त्याविषयी पण असू शकतं. तर असं मला वाटते डीप लव तुम्ही जर त्या कनेक्शनमध्ये आहात तर असं मला वाटतं तुम्ही ड्रीम पण बघताय. ड्रीम म्हणजे फिजिकल लेवलवर पण ड्रीम बघताय तुम्ही. तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होते बघा. आणि तुम्हाला असं वाटतं की तुमची लाईफ त्या पार्टनरसोबत खूप छान झाली पाहिजे. याच्यापेक्षा छान मेसेज काय असू शकतो? कोणत्याही एनर्जीजमध्ये लव विषय असा, तुमच्या रिलेशन विषय असा, पण डीप लवमध्ये डेफिनेटली तुम्ही 100% आहात. आता आपण एंजलचा मेसेज घेऊया. तुम्ही रिकन्सिडर, तुम्हाला हे सांगितलं की पुनर्विचार करा. तुमचा काही इगो काही गोष्टींमध्ये येत असेल, काही डिस्टर्ब तुम्हाला काही गोष्टींमध्ये करत असेल, तुम्हाला डिसिजन व्यवस्थित घेता येत नसेल तर पुनर्विचार करा. ती गोष्ट चुकली आहे ना तुमच्यासाठी, मला त्या गोष्टी म्हणजे जसं लॉक चालेलं, मी तुम्हाला बोलले की तुम्हाला आता चावी हवं आहे, चावी तुमच्याकडे असते तर तुम्ही लॉक खोलून कधीच गेला असता, पण चावी कोणाकडे आहे? दुसऱ्याकडे. म्हणजे तुम्हाला पुनर्विचार करायला एंजल सांगतात आहे. परत एकदा विचार करा आणि त्या गोष्टी कशा ठीक होतील तुमच्या लाईफमध्ये हे पहिल्यांदा बघा. ओके, पुनर्विचार आलेला आहे. तो पुनर्विचार कोणत्याही गोष्टीचा असू शकतो, फक्त तुम्हाला चांगला विचार करायचा आहे आणि त्या गोष्टी कशा चेंज होऊन तुमच्या लाईफमध्ये चांगले चेंजेस येतील हे नक्की डेफिनेटली बघा. आस्क फॉर हेल्प, ओके, फ्रॉम अदर्स, ओके, तुम्हाला इतरांची हेल्प लागली, असा कोणी गायडन्स तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला वाटेल की मला कोणाकडून तर हेल्प हवी आहे, माझे फ्रेंड खरोखर जे ट्रस्टफुल तुमच्याशी खरं म्हणजे काय म्हणतो की ज्यांच्याशी आपण खरं बोलतो, ओके, ज्यांच्याकडे आपण खरं बोलतो, प्लस जे आपलं विश्वास ठेवण्यासारखं, ट्रस्ट ठेवण्यासारखं आपल्यावर कोणी जर असेल ना तर त्यांच्याशी शेअर करा. एंजल म्हणतात आहे काही ना काहीतरी सोल्युशन तुम्हाला मिळेल. जसं की आज मेसेज जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही जर त्या सिच्युएशनमध्ये असाल तर तुम्हाला एक साईन दिला आहे मोठा युनिवर्स आणि एंजलने की तुम्हाला ह्या गोष्टीतून निघायचं आहे. काय गोष्टी तुम्हाला अडवतात आहेत ज्याच्यामुळे तुमची ग्रोथ होत नाही आहे, त्या गोष्टी तुम्हाला आता चेंज करायच्या आहेत. ओके, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. ज्यांनी ही 2वाला म्हणजे 5-5ची ज्यांनी पण एंजलचा एनर्जीला पिक केलेलं आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहेत बघूया. ओके, सिक्रेट गार्डन. आपल्याला याच्यामध्ये 5 कार्ड्स मिळालेत, आपण 4 काढलेले आहेत. वाव, ज्यांनी 5-5चे एनर्जीज पिक केलेले आहे ना, किंवा जे त्या एनर्जीकडं एंजल नंबरच्या एनर्जीकडे जे अट्रॅक्ट झालेले आहे ना, त्यांच्यासाठी सगळे कार्ड खूप छान आलेले आहेत. तुम्हाला मी सांगते सगळ्यात महत्त्वाचं गुड लक. आणि तुम्ही एका एनर्जीजमध्ये अडकला होता ना जिथून तुम्ही निघत नव्हता ना, तर टाईमलेस मेसेज आहे, तुम्ही निघताय आता. तुम्ही निघताय आणि तुम्ही फक्त निघत नाही आहे, गुड लक तुमच्यासोबत आहे. एक कर्मा सायकल जी तुमच्या लाईफमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही अडकत होता ना ती कंप्लीट होते आता तुमची. ओके, फायनान्शियली पण मला असं वाटतं की फायनान्शियली खूप छान होणार आहात तुम्ही. येस, पेंटिकलचं कार्ड आहे, क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. खूप छान आहे. तुम्ही ना असं मला वाटतं की पैशा संदर्भातल्या गोष्टी काही फायनान्शियली पण तुम्ही डेफिनेटली खूप चांगले होणार आहात नक्की. तुमच्याकडे न्यू गोष्ट कोणतीही येऊ शकते, एखादा न्यू जॉब येऊ शकतं. हे तर कार्ड लव विषय आहे, ऑब्वियसली लव मेसेज आहे. पण मी तुम्हाला सांगते की त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही रिलेशनमध्ये असाल किंवा नसाल, तुमच्याकडे एखादा पार्टनर अट्रॅक्ट होऊ शकतो. तुमच्या लाईफमध्ये मॅरेज लाईफ तुमचं जर नसेल तर तुमच्याकडे तो व्यक्ती येऊ शकतो. पास्टमधून एखादा कोणी येऊ शकतो. पण असं मला वाटतं न्यू लव तुमच्याकडे काही ना काहीतरी येते, किंवा न्यू जॉब, न्यू सक्सेस, न्यू काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते. ज्यांनीही 5-5ची एनर्जी निवडलेले आहे त्यांच्यासाठी हे मेसेज आहे. ओके, डाऊट अजिबात धरू नका मनामध्ये, कोणताही डाऊट धरायचा नाही आहे. डाऊटफुल अजिबात राहायचं नाही. होईल का, नाही होईल का, डिवाईन टायमिंगवर सोडा. सगळे कार्ड खूप छान आलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, येस, डिवाईन तुमच्यासोबत आहे. तुम्ही जी प्रेयर करताय ना त्या प्रत्येक गोष्टींसाठी, त्या प्रेयरसाठी, प्रत्येक याच्यासाठी तुमच्यासाठी उभे आहेत ते. खूप छान मेसेज आहे. मी म्हणते ना तुमच्यासाठी न्यू लव वगैरे येणार आहे. कमेंटमेंट येते तुमच्याकडं. ओके, तुमच्याकडं असं कोणीतरी बोलण्यासाठी येते. असं मला वाटतं की तुमचं मॅरेज लाईफ जर मॅरेजसाठी तुम्ही ट्राय करत असाल त्यासाठी सुद्धा कार्ड खूप छान आहे. तुम्ही प्रपोज करणार असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणी प्रपोज करावं तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान मेसेज आहे. तुमच्याकडे कोणीतरी असं काहीतरी बोलण्यासाठी येत जाईल जे तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी हार्डमध्ये राहणार आहे तुमच्या. ओके, खूप छान मेसेज आहे. सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. ओके, खूप छान असं सरप्राईज जे तुम्ही खूप दिवसापासून विचार करत होता
मॅनिफेस्ट करत होता आणि जरी नसेल ना करत तर काही ना काहीतरी छोटं मोठं पण सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे, असं काहीतरी ज्याने तुम्ही खूप खूप जास्त खुश होणार आहे. ओके, ॲडव्हेंचर तुमच्या फ्रेंडसोबत, तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही कुणीकडे तरी फिरायला वगैरे जाऊ शकता, काही प्लॅनिंग वगैरे करू शकता फक्त दोघांसाठी. ओके, दोघांचं काही प्लॅनिंग चाललेलं असेल किंवा तुम्ही करूही शकता, काहीतरी प्रयत्न करू शकता आणि तुम्ही दोघं वगैरे फिरायला पण जाऊ शकता. ओके, असा मेसेज आहे. मेमरी खूप छान आहे कार्ड आहे. जे लव विषयी असा मेसेज विचार करतात की तुम्हाला मॅरेज करायचं आहे आणि हे मॅरेज तुमचं असं झालं पाहिजे, तर येस डेफिनेटली तुमचं मॅरेज होण्याचे खूप खूप चान्सेस आहेत. ओके, ज्या पार्टनरला तुम्ही प्रपोज वगैरे करणार असाल किंवा तुम्ही न्यू मॅरेजमध्ये न्यू रिलेशनमध्ये जाणार आहात तरी कार्ड खूप छान आहे. असं मला वाटतं की तुम्ही ड्रीम बघताय, असं असावं, माझा पार्टनर असा असला पाहिजे, मला असा भेटला पाहिजे, तर असं वाटतं की येस येणार आहे तुमच्याकडं. कारण ज्या वेळेला एस ऑफ कपचं कार्ड आलं आहे त्यावेळेला समजायचं की तुमच्याकडे न्यू कोणतीही गोष्ट येऊ शकते, न्यू लव्ह, न्यू जॉब, काहीही येऊ शकतं. सिक्रेट गार्डन, काही गोष्टी तुमच्याकडं सिक्रेटली येणार आहेत. ओके, म्हणजे तुम्ही अनपेक्षित केलेल्या होत्या त्या गोष्टींना, त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसतात आहे. खूप चांगलं आहे. सिक्रेट म्हणजे घाबरायचं नाही, सिक्रेट म्हणजे खूप छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. इट्स अप टू यू. ओके, बऱ्याच गोष्टी आता तुमच्यावर आहेत. एंजल तुम्हाला सांगतात आहे की तुम्हाला आता डिसाईड करायचं आहे, तुमच्या लाईफमध्ये ते देणार. ओके, डिवाईन टायमिंगवर ते देतात आहे. फक्त आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला काय निवडायचं आहे. कोणतीही गोष्ट असू शकते, तुम्हाला फक्त चूज करायची आहे की तुमच्यासाठी कोणती राईट आहे. येस, काही महिन्यामध्ये ती गोष्ट कंप्लीट होईल. मग तुम्ही जर न्यू जॉबमध्ये, न्यू रिलेशनमध्ये तुम्ही मॅरेजविषयी काही विषय घेत असाल, मॅरेजविषयी जर काही तुम्ही स्वप्न बघत असाल की तुमचं मॅरेज झालं पाहिजे, तुमचं ठरलं पाहिजे, तर येस काही महिन्यामध्ये ती गोष्ट होताना मला दिसते. एंजलचा सरळ सरळ साईन आहे तुमच्यासाठी की जेही काही तुमच्यामध्ये कमतरता आहे ज्या गोष्टींची तुमच्या लाईफमध्ये, तर ती सगळी भरून काढतात एंजल. ओके, आजचे मेसेज कसे वाटले मला सांगा, तुमच्याशी रेझोनेट कसे होतात आहे तेही मला सांगा. आणि सगळे व्हिडिओ जेही मी टाकते लॉंगमध्ये जरी व्हिडिओ असेल ना, थोडासा लॉंगमध्ये जरी गेला, लॉंगमधलाच व्हिडिओ लॉंगमध्ये जरी गेले ना तरी सगळे बघा, कारण खूप खास मेसेज असतात आणि कुठेही स्किप करू नका. इतके छान मेसेज असतात ना, एकूण एक डिटेल व्यवस्थित बघत चला, म्हणजे तुम्हाला समजेल मेसेज कशा संदर्भातला आहे. टाईमलेस मेसेज असलं की टेन्शन घ्यायचं नाही. टाईमलेसमध्ये ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल ना, तर युनिवर्स तुमच्याकडे त्यावेळेला ते व्हिडिओ पाठवतात, ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये ते ग्रोथ किंवा सक्सेस किंवा रिलेशन येणार असेल किंवा त्या टाईमनुसार, त्या सिच्युएशननुसार तुमच्याकडे तो व्हिडिओ पोहोचवला जातो. ओके, ते मेसेज तुमच्याकडे पोहोचवले जातात. आजचा मेसेज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.